Okay, guys. Good morning. Good morning, sir. Put your camera on. So, काय बघितलं काल आपण? कोणी कोणी केली गाईज मॅटप्लॉट लॅब वरती प्रॅक्टिस? यस, कोणी कोणी प्रॅक्टिस केली गाईज? सर कोल्हे शुभांगी. अरे मॅटप्लॉट लॅब वरती प्रॅक्टिस कोणी कोणी केली आहे? Yes, मी sir. केली. कुणाल एक अजून? पैठण का सिद्धी, sir. या वैष्णवी तू केली आहे? गुड. देन शुभांगी. कोल्हे शुभांगी. करेक्ट. पैठण का गायत्री. सिद्धी. पैठणकर सिद्धी. गुड. अजून बाकी मेंबरने केली का प्रॅक्टिस? चला स्क्रीन शेअर करा, आज प्रॅक्टिस करायची आहे. मी आज तुम्हाला एक डेटा सेट देतो, तो ऍड करायचा आहे आणि एक ई कॉमर्सचा डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे. ओके, काय करायचं आहे? ई कॉमर्सचा डॅशबोर्ड. सो काय करायचं आहे? मॅटप्लॉटला यूज करून एक डॅशबोर्ड तयार करायचा आहे. ओके, ई कॉमर्स डॅशबोर्ड युजिंग डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट. ओके, कोणते कोणते चार्ट आपण बघितले काल? कोणते कोणते चार्ट बघितले काही? लाइन चार्ट, बार चार्ट, करेक्ट. हॉरिझॉन्टल बार चार्ट, पाई चार्ट, करेक्ट. हिस्टोग्राम, स्कॅटर, सबप्लॉट. ओके, सो या सर्व गोष्टी काय करायच्या आहे? यूज करायचे आहे. मी तुम्हाला एक सिंपल काय देतो? डेटा सेट देतो. ओके, we can put here. मॅसेज आलाय सर्वांना? काय काय आलंय त्यात? डेटा प्रोडक्ट आलंय, कॅटेगरी, सेल, प्रॉफिट, ऑर्डर, कस्टमर. करेक्ट. ओके, सो हा डेटा सेट घ्यायचा आहे सर्वांनी. ओके, देन गॅल्यून डिस्प्ले डेटा सेट. ते ऑलरेडी मी करून दिलं. डिस्प्ले डेटा सेटला काय करायला तुम्ही फक्त डीएफ. करेक्ट. आय थिंक मी व्हेरिएबल क्रिएट केलंय. ओके, सो इथं काय होईल? डिस्प्ले डेटा सेट होऊन जाईल इथपर्यंत. ओके, देन नेक्स्ट स्टेप सांगतो, लिहून घ्या सर्वांना, राईट डाऊन करून घ्या. डेटा सेट इन्फॉर्मेशन पाहिजे मला. डेटा सेट इन्फॉर्मेशन. ओके, फर्स्ट टाइम असं होतंय पायथॉन मध्ये, क्वेश्चन मोठा आणि आन्सर छोटा. करेक्ट. डिस्प्ले डेटा सेट काय लिहिणार? फक्त डीएफ. ओके, देन
डेटा सेट इन्फॉर्मेशन काय लिहिणार डी डॉट इन्फो. आता मी पुढून पुढे सांगणार नाही काय करायचंय. मला स्टॅटिस्टिकल समरी पाहिजे. स्टॅटिस्टिकल समरी. पॉइंट नंबर 1 डिस्प्ले डेटा सेट. पॉइंट नंबर 2 डेटा सेट इन्फॉर्मेशन. पॉइंट नंबर 3 स्टॅटिस्टिकल समरी. पॉइंट नंबर 4 काय असेल 3-4 तुमचा टोटल सेल. काय करायचं आहे टोटल सेल. देन ऍव्हरेज प्रॉफिट. नेक्स्ट पॉइंट ऍव्हरेज प्रॉफिट. देन हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट. हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट. देन लाईन चार्ट क्रिएट करायचं आहे. करेक्ट. हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट लाईन चार्ट. देन बार चार्ट. कोणते कोणते बघितले आपण काल बार चार्ट. देन हॉरिझॉन्टल बार चार्ट. हॉरिझॉन्टल बार चार्ट. देन पाय चार्ट. हिस्टोग्राम. हिस्टोग्राम. देन स्कॅटर प्लॉट. देन स्कॅटर प्लॉट. ओके. सो काय काय करायचं कोणाला रिपीट कोण करतं गाईज. चला रिपीट करा कोणीतरी. यस शुभांगी रिपीट कर काय काय सांगितलं मी. पहिले फर्स्ट पॉइंट डीएफ. सेकंड डेटा सेट इन्फॉर्मेशन. थर्ड स्टॅटिकली समरी. 4 टोटल सेल्स. ॲव्हरेज प्रॉफिट. हॉरिझॉन्टली पाय. हिस्टोग्राम आणि स्कॅटर प्लॉट. देन सेव. डू दॅट. ओके या गोष्टी क्रिएट करायच्या तुम्हाला. चला सर्वांनी स्क्रीन ऑन करायची आहे. स्क्रीन शेअर करायची. ओके कंपल्सरी गाईज. सो कोड करणार तुम्ही कुणाल ज्युपिटर मध्ये. ओके ज्युपिटर नोटबुक यूज करायचं सर्वांनी. गुड. नवीन एक नाव द्यायचं ई कॉमर्स सेल्स डॅशबोर्ड. ई कॉमर्स सेल्स डॅशबोर्ड. त्याच्यात तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. डायरेक्ट कॉपी नका करू डेटा सेट. आधी इम्पोर्ट करा मग कॉपी पेस्ट करा. ओके सो गाईज कोणाला कोणाला नाही समजले. चला स्क्रीन शेअर करा. कोण राहिले स्क्रीन शेअर करायचं. बाकी मेंबर करणार आहे का नाही तुम्ही स्क्रीन शेअर. मी पुन्हा पुन्हा बोलत राहतो तुम्ही करत नाही. आहे रे चेतन फास्ट बोलायचंय गाईज. माझा आवाज येतोय सर्वांना प्रॉपरली. यस आय एम आस्किंग आहे रे चेतन. अक्षरा हा स्क्रीन शेअर कर. फास्ट मध्ये करायचंय गाईज. ओके अक्षरा अभंग. आरती ठोंबरे. अयान पठाण स्क्रीन शेअर कर. काजल. गायत्री.
ओमकार, साक्षी, शिवानी, बोथ साक्षी. गाईज तुम्हाला समजतंय का? मी तुम्हाला ज्यांना आवाज दिला त्यांनी एकाने स्क्रीन शेअर नाही केली अजून. साक्षी, शिवानी, ओमकार, काजल. जॉईन झाले काय करायचं? हं? मी आता जॉईन Yes. झाले, कळलंच नाही तुम्ही काय बोलले. ओके, डेटा सेट टाकलेला आहे बघ चार्ट मध्ये, दिसतोय तुला टीमच्या? आता हो, का जॉईन झाली तू? हं? तर ते मोबाईलला चार्जिंग नव्हती ना, मोबाईलवरून जॉईन केलं सर मी. अरे तुम्ही हे कारण का देता गाईज? मला तुम्हाला सांगितलंय ना, हे रिझन नाही द्यायचे, मोबाईलला चार्जिंग नव्हती. हं? सर ओके, विचार, कोणाला तरी विचारतो तुझ्या भाषेत काय झालंय, कोणतरी समजून सांगायला. काय मी आहे ऑनलाईन, बघू कोण सांगतं. विचार कुणाला तरी. चला तोपर्यंत नेक्स्ट चेतन, अक्षरा, आरती, विचार कोणाला तरी, आवाज दे, फोन नको करू, डायरेक्ट टीम्स वरती बोलायचंय. इंटर्नशिप करताय गाईज तुम्ही, करेक्ट? ITR मध्ये तुम्हाला मी सांगितलंय, जोपर्यंत तुम्ही बोलायला शिकणार नाही तोपर्यंत गोष्टी तुम्हाला समजणार नाही. कुणाला तरी आवाज दे. शिवानी, हो सर. चेतन, तुला समजतंय काय रे चेतन? अयान पठाण, अक्षरा, साक्षी चोटेन, साक्षी तुम्ही 4-5 मेंबर पटकन सांगा मला. अयान, तुझा काय प्रॉब्लेम आहे आज? सर आज मोबाइल फोन से ज्वाइन हुआ है। क्यों? सर पीसी घर पे है, मैं बाहर आया था दूसरे घर पे। तू तो घर पे ही दिख रहा है मेरे को. सर फ्रेंड के घर पे हूँ। काय को गया? सर थोड़ा काम था और बारिश चालू हो गई तो फिर रुके। तेरे को पता नहीं था का लेक्चर है? पता था सर, पर बारिश चालू हो गई बीच में। अरे ये रीजन है क्या रे आयन? बोल, तो सच्ची में बोल, मेरे को बता. ऐसा रीजन देगा तू कंपनी में जब काम करेगा तब? सर मोबाइल फोन से आज ज्वाइन हो सर सिर्फ। अभी प्रैक्टिस करना है, कल तूने की नहीं, करेक्ट? आज मैंने प्रैक्टिस करने को टाइम दिया, कल का क्या हुआ? कल 2 घंटे पढ़ाने में गए मेरे, करेक्ट? तो तुम लोगों ने प्रैक्टिस नहीं की, बराबर? हम्म. तो कैसे प्रैक्टिस करेगा अभी? सर मैंने नोट डाउन किया है सर, मैं थोड़ी देर से बाद में घर पर गए बात करता हूँ। अरे मेरे को कब दिखाएगा तू? ठीक है, तेरे को आता है, मैं ऐसा कंसिडर करके चलूँ क्या फिर? हम्म. नहीं बोल, सर। मेरे को पाई चार्ट क्रिएट करना है, क्या करना पड़ेगा? चला ठीक आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी मला इंटरव्ह्यू द्या. चला गाईज, क्वेश्चन आन्सर करू आपण तोपर्यंत. ओके, ज्यांना स्क्रीन नाही शेअर करायची त्यांनी क्वेश्चन आन्सर करा. ओके, श्रावणी आखाडे, काजल, तुझा काय प्रॉब्लेम आहे? काजल, हम्म? यश, शिवानी, निकाम, मी तुला काय सांगितलंय? कोणाला तरी विचार, विचार कोणाला तरी. हो सर. कधी विचारते? काजल काय करायचंय का? स्वयंपाक. चॅट मध्ये ना आपल्याला डेटा सेट दिलाय, त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करायचे.
बर. तिला सांग मी डॉक्टर नाही म्हणा, काय ऑपरेशन परफॉर्म करू? कशाचे ऑपरेशन आहे ते? काय कशावर आहे म्हणत ऑपरेशन? अरे कशावरती ऑपरेशन काजल, सांग तिला. अनम्यूट करून बोल काजल. साक्षी येवले. गुड. असं लिहितो का साक्षी येवले? आपण काय लिहितो पहिले? इम्पोर्ट करतो, करेक्ट? तू डायरेक्ट डेटा घेशील का? गायत्री, काजल तू तोपर्यंत एक्सप्लेन कर तिला. तुझा माईक चालू राहू दे. काजल आणि कोण? शिवानी. तुम्ही म्यूट करू नका दोघी बी. व्हॉट्सअप नको करू तिला काजल, काय करायचं ते किती सांग समजून. सर? तिला समजून सांग काय करायचंय ते. तिला समजत नाही. समजलं का श्रावणी तुला? सॉरी शिवानी तुला? नाही सर. तिला विचार ना. काजल अनम्यूट कर. कॅमेरा ऑन कर शिवानी. तिला समजत नाही तोपर्यंत तू बोलते सोबत. अक्षरा अभंग मॅडम, तुम्ही कुठे आहे आज? हो सर, करते. कशावरती? काय शोधणार होतं तेच बघ. काजल काय करायचं थोडं डिटेल मध्ये सांग ना. मी शुक्रवारी नव्हते ना, त्याच्यामुळे मला कळत नाही काय. करेक्ट क्वेश्चन. तिला विचार का नव्हती तू काल? हा तू काम नव्हती. तुझा आवाज नाही येत आहे ग. नव्हती. आद्याला एक्सप्लेन कर फास्ट मध्ये. कोण एक्सप्लेन करेल काही तिला? कोण करू शकतं? सिद्धी, सिद्धी पैठणकर येस सर. एक्सप्लेन कर तिला. ओके सर. सर इथे काल सरांनी जे फंक्शन शिकवले, जे चार्ट शिकवले, लाईन चार्ट आणि ते त्यानुसार सरांनी आज एक डेटा सेट दिला आहे. मग हो. त्यावर आपल्याला सरांनी दिले जे ऑपरेशन्स आहे ना, म्हणजे लोड इन पांडाज, एक काम कर ते सिद्धी, ऑपरेशन दिलेले. प्रॉपर ऐक सिद्धी, प्रॉपर वे सांगतो मी तुला. तिला म्हणा एक काम कर, माझी स्क्रीन बघ म्हणा. जा सिद्धी पैठणकर, तिला स्क्रीन दाखव तुझी. शेअर आहे माझी स्क्रीन सर. ओके शेअर आहे ना, तिला दाखव वरती सर्वात पहिले. जा सर्वात टॉपला. तिला म्हणा काय करायचं. मॅटप्लॉट लॅब आधी काय आहे? लायब्ररी आहे, करेक्ट? त्याला नव्हती लेक्चरला, तर ती लायब्ररी काय करून घ्यायची? इम्पोर्ट करून घ्यायची, करेक्ट? आधी मॅटप्लॉट लॅब इन्स्टॉल करायचं. इन्सर्ट करायची काय कमांड आहे तुला सांग. तिला माहिती का? तिला Yes, विचार, sir. इन्सर्ट केलंय का? नाही सर. प्रॉपर वेने सांगायचं. हा करेक्ट सिद्धी? ओके सर. ठीक आहे, चालू कर तू, तुझं काम चालू राहू दे तोपर्यंत. नेक्स्ट गाईज अक्षरा अभंग. आयान सांगत होतो तुम्हाला पाय चार्ट.
पाय चार्ट कसा क्रिएट करायचा बोल. अक्षर आणि आयान तुम्ही दोघे बोला. गायत्री तू का जॉईन करू शकत नाही लेक्चर आज. गायत्री बेंद्रे नाहीये. गायत्री कपाडे. ओके गायत्री येस सर. हा काय विषय तुझा. सर थोडासा प्रॉब्लेम होता घरी त्याच्यामुळे जॉईन नव्हतं केलं. कधी शुक्रवारी पण आणि काल पण सर. झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह घरचा. येस सर. काय सर केलं तू माझे प्रॉब्लेम काका सॉल्व्ह करण्यासाठी. सर काय माझे झालं काका एक होते आम्ही तिकडे गेलो होतो. खरंच सिद्धी काय एक्सपायर करते झाले तू? काकांना एक्सपायर करून टाकलं तसं नाही ना. Yes, सर खरंच झाले होते. ओके ठीक आहे लेक्चर बघून घेते आणि विचार कोणला तरी. Yes. गायत्री सिद्धी सांगते हो. बघ. सिद्धी पैठणकर एक्सप्लेन कर. लक्ष दे तिच्या स्क्रीन कर. तुझी स्क्रीन शेअर कर. समजून घे. नाही Yes, समजलं sir. तर तिला विचार. तिला बी नाही Yes. समजलं तर मला विचार. ओके ओके सर. स्टार्ट कर सिद्धी. सगळ्यात पहिले मॅटप्लॉट ही लायब्ररी इन्स्टॉल करायची आहे. त्याची कमांड आहे pip install matplotlib लॅब. ती इन्स्टॉल केल्यानंतर ती इम्पोर्ट करायची. माझ्या स्क्रीनवर कालचे पण आहे, तू ते बघू शकते. पहिले इन्स्टॉल केलेली आहे आणि मग इम्पोर्ट केलेली. इम्पोर्ट matplotlib डॉट py plot as plt. पीवाय प्लॉट काय असतं सांग बरं. लिहून दिलंय काल मी. येस सर. पीवाय प्लॉट काय असतं. तर ते मॉड्यूल आहे ना. नॉट अ मॉडेल. कोण सांगतं काही पीवाय प्लॉट काय असतं. यस कुणाल. कोणी लिहिलंय काल. शुभांगी. साक्षी. साक्षी येवले. साक्षी येवले. चला तुम्ही एक्सप्लेन करा काही तोपर्यंत. साक्षी येवले तुला आवाज येतोय माझा. ओके सिद्धी तोपर्यंत एक्सप्लेन कर पुढचा पार्ट. चल ठीक आहे. शुभांगी तुला एक्सप्लेन नाही करता येते. गाईज अनम्यूट करून बोला पटकन तुम्ही. कुणाला एक्सप्लेन कर. काजल. सिद्धी तुम्हाला समजत कसं नाही गाईज. काल लिहून दिलं होतं मी या गोष्टी. काय सर. कुणाल एक्सप्लेन कर. काजल तुम्हाला मी सांगतोय ना एक्सप्लेन करा म्हणून. तुम्हाला कधी बोलायची सवय लागायची. ओके आयान एक्सप्लेन कर. तू म्हणतो ना तुला येतंय ते काल केलंय तू. ओके सर पाय चार्ट करेक्ट. गो अहेड शुभांगी. पाय चार्ट म्हणजे ते आपल्याला प्रॉफिट किती आहे ते दिसतं ते. नो. सर पीवाय प्लॉट म्हणजे तो एक मॉड्यूल आहे जे आपल्याला ग्राफ आणि चॅट्स बनवायला हेल्प करतं पायथन मध्ये. नो.
मी काल काय सांगितलं होतं, कोण सांगतं? सर लाइब्रेरी में ने क्या मैट प्लॉट लैब डॉट पी वाई लॉट को ने क्या इंसर्ट करने का इंपोर्ट करने का पहले सही ना Then फिर नहीं सही है, सर बोल आगे बोल. करेक्ट. लिस्ट क्रिएट करने की एक ओके. देन करस्पॉन्डिंग लिस्ट क्रिएट करनी है एकदम सिंपल आहे गाईज. मॅटप्लॉट लॅब इतकं सिंपल काहीच नाही. ऍक्च्युली पायथॉनच सिंपल आहे, त्यात तुम्हाला गोष्ट जमत नाही. मी सांगितलं होतं पीवाय प्लॉट प्रोव्हाइड फंक्शन. कोणते फंक्शन प्रोव्हाइड करतो ते आपल्याला? फ्लोट, बार, पाय, स्कॅटर, इज, बॉक्सलेट, शो हे जे फंक्शन आहे हे प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे? पीवाय प्लॉटचं. करेक्ट. समजलं का लिहून? पीवाय प्लॉट प्रोव्हाइड फंक्शन सच ॲज प्लॉट. फंक्शन लिहा पुढं. सर्वांनी राईट डाऊन करा. चेतन आहे रे, समजतंय का? राईट डाऊन करायचंय. पीवाय प्लॉट प्रोव्हाइड फंक्शन सच ॲज. म्यूट कर चेतन. प्लॉट कोणते फंक्शन प्रोव्हाइड करते? प्लॉट, बार, पाय, स्कॅटर, हिस्ट, बॉक्सलेट आणि शो. ओके. हे फंक्शन पीवाय प्लॉट प्रोव्हाइड करतं. ओके सिद्धी, तिथून पुढे एक्सप्लेन कर. चाल नेक्स्ट. चला गाईज, बाकी त्यांनी करायचं अक्षरा, अभंग. मला रिपोर्ट करायचंय. तू पुन्हा स्क्रीन शेअर कर. गायत्री स्टार्ट कर स्क्रीन शेअर करून कोड लिहायला. शिवानी निकम तू पण स्क्रीन शेअर कर. स्टार्ट कर. डेटा सेट दिलेला आहे बघ. इम्पोर्ट करायची, नंतर तो डेटा सेट ऍड करायचा आणि त्यानंतर मी खाली चार्ट मध्ये टाकलेले जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करायचे. ते विचार कसे लिहायचे कोणाला तरी. सिद्धीला विचार, सिद्धी पैठणकरला, ती करते बघ. तिचं बघून बघून कर, तिला विचार. स्क्रीन शेअर कर. श्रावणी, शिवानी, कुणाल.
ज्यांना नसेल समजत त्यांनी माझी स्क्रीन पण बघू शकता. ओके, मी पण स्क्रीन शेअर करतोय. ज्यांना समजत नाही त्यांनी लक्ष द्या, जे नव्हते काल. सो काय करायचं आपल्याला, सर्वात पहिले इम्पोर्ट काय लागेल तर ऑपरेशन परफॉर्म करायचे म्हणजे पांडाज. करेक्ट, ॲज PD, देन import mat plot lib dot py plot. हे काय करतं आपल्याला, py plot काय देतं, फंक्शन देतं. करेक्ट, plt. ओके, मी हे दोन गोष्टी काय करून घेतल्या आहे, इम्पोर्ट करून घेतलेल्या आहे. ओके, देन काय करणार आहे मी, एक डेटा सेट तुम्हाला जो सांगितलाय तो डेटा कुठे आहे, आपल्या चार्ट मध्ये डेटा आलेला आहे. चार्ट मध्ये जाणार, हा डेटा कॉपी करणार मी. ओके, Ctrl+V. ओके, देन शिफ्ट इंटर. ओके, प्रोडक्ट कॅटेगरी सेल प्रॉफिट ऑर्डर आणि कस्टमरचा डेटा भेटलाय माझ्याकडे. करेक्ट, मला काय भेटलाय, क्रिएट डेटा सेट झालाय माझा. सो याला काय म्हणणार मी, पाहिजे तरी तुम्ही वरती ओके, इथं क्रिएट डेटा सेट. ओके, एम्प्टी सेल मी डिलीट करून टाकतो. ओके, सो असं लिहायचं, डेटा सेट क्रिएट झाला आहे. ओके, देन काय करायचं आपल्याला, मग काय सांगितलं तुम्ही, डिस्प्ले डेटा सेट. तो ऑलरेडी डिस्प्ले पण झाला इथे. ओके, ही कमांड कायसाठी आहे, किंवा मी इथं परत लिहितो पाहिजे तर, डिस्प्ले डेटा सेट काय, DF शिफ्ट इंटर. ओके, देन काय सांगितलं तुम्ही, डेटा सेट इन्फॉर्मेशन. डेटा सेट इन्फॉर्मेशन काय करावं लागेल गाईज, कोण सांगतं मला, माझा आवाज येतोय का, DF डॉट इन्फो. ओके, सो इन्फॉर्मेशन भेटली. ओके, देन स्टॅटिस्टिकल समरी म्हणजे काय करायचं आहे, स्टॅटिस्टिकल समरी. ओके, DF डॉट डिस्क्राइब. ओके, सो ही आपल्याला समरी भेटली, सेल्स काय आहे, प्रॉफिट काय आहे, ऑर्डर काय आहे, कस्टमर काय. करेक्ट, ही स्टॅटिस्टिकल समरी भेटली. 25% ला, 50% ला, 75% ला मीन आणि मॅक्स पण भेटले, स्टँडर्ड, मिनिमम आणि मॅक्स. ओके, ही स्टॅटिस्टिकल समरी भेटली. देन मी तुम्हाला सांगितलं होतं काय फाइंड आउट करा, तुम्ही काय सांगितलं काय, नेक्स्ट पॉईंट मी कोण सांगतं का मला, ऍव्हरेज प्रॉफिट ना. यस, टोटल
ओके, दॅट मीन ॲव्हरेज प्रॉफिट. सो ॲव्हरेज प्रॉफिट काय करावं लागेल मला किंवा ठीक आहे, आपण आधी ॲव्हरेज प्रॉफिट बघू, नंतर टोटल सेल बघूया. ओके, प्रिंट काय करावं लागेल, ॲव्हरेज प्रॉफिट इक्वल टू, मी असं प्रिंट कराल, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू DF डॉट ॲज अ लिस्ट काम करतो. करेक्ट, काय कॅपिटल ना, प्रॉफिट डॉट कोणती मेथड आहे, मीन. तो इथं मला काय भेटलंय, ॲव्हरेज भेटलंय. करेक्ट. ओके, नेक्स्ट काय बोलले तुम्ही, टोटल सेल. टोटल सेल्स. टोटल सेल कसा कॅल्क्युलेट करणार, प्रिंट इज नॉट अ प्रिंट, दॅट्स प्रिंट. ओके, सो मला काय पाहिजे, टोटल सेल्स इक्वल टू कॉमा DF डॉट कोणता घ्यायचा कॉलम, सेल्स. करेक्ट. काय मेथड, टोटल सेल कसं भेटलं आपल्याला, कोणती मेथड यूज करायला लागेल, सम. ओके, ओके, हा भेटलाय टोटल सेल. अजून काय सांगितलं मी तुम्हाला, हायएस्ट सेलिंग प्रोडक्ट बघायचं आपल्याला डेटा सेट मधलं. काय बघायचं आहे, हायएस्ट सेलिंग प्रोडक्ट. कसं बघणार हायएस्ट सेलिंग प्रोडक्ट, प्रिंट सिंपल प्रिंट करून घेणार मी, DF डेटा सेट घेऊया, DF कोणतं बघायचं प्रोडक्ट, सो सेल इक्वल टू कोणतं पाहिजे, मॅक्स करायचं ना, DF सेल्स डॉट मॅक्स. ओके, सो कोणतं प्रोडक्ट आहे, हायएस्ट सेलिंग प्रोडक्ट कोणतं आहे, लॅपटॉप. किती झालेला सेल, एवढा बघा, 100 कस्टमरने घेतलेले 120 ऑर्डर मिळालेले आहे. करेक्ट. देन काय तुम्हाला चार्ट प्रिंट करायला लावले, कोणता पहिला, लाईन चार्ट सांगितला होता. करेक्ट. कसं कराल, तो मॅटप्लॉटलॅब डॉट फिगर. ओके, देन काय द्यायची, नेहमी फिगर साईज. फिगर साईज 8,8 एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये द्यायची. ओके, तो देन काय बनवायचा,
matplotlib plot simple df काय आहे product then df कोणते कोणते पाय गाईज सेल्स कॉमा तुम्ही मार्कर पण देऊ शकता आज सांगितलंय मी मार्कर इक्वल टू ओ कॉमा अजून लाईन विड्थ 3 देन बदलले का कलर घेऊया एक सिंपल कोणता ब्ल्यू बस देन plt डॉट plt ना गाईज काय केलंय plt ओके plt डॉट टायटल काय नाव देत त्याला बोला प्रोडक्ट सेल्स ओके देन plt डॉट x लेबल आणि y लेबल x label लेबल x लेबलला काय प्रोडक्ट काय नाव आहे प्रोडक्ट का प्रोडक्ट्स आहे प्रोडक्ट ओके देऊ शकतो प्रोडक्ट्स plt डॉट y लेबल सेल्स ओके अजून plt डॉट ग्रीड बस का ओके आणि plt डॉट शो ओके सो काय होईल तुमचा लाईन चार्ट प्रिंट झाला बघा प्रोडक्ट सेल्सचा ओके सेल्स प्रोडक्ट देन काय सांगितलं तुम्ही नेक्स्ट कोणता चार्ट करायला लावला बार चार्ट काल झालंय गाईज सर्व करेक्ट plt डॉट फिगर ओके देन काय सांगितलंय फिक्स साईज देऊन घ्यायची ओके 8 3 5 देऊ ओके plt डॉट कोणता करायचा आता बार ओके सो काय असेल त्याच्यामध्ये df प्रोडक्ट कॉमा df प्रॉफिट कॉमा कलर देऊ याला कलर वेगळा कलर घेऊ जरा ग्रीन देन सेम plt डॉट टायटल
सांगा. प्रोडक्ट प्रॉफिट PLT डॉट एक्स लेबल प्रोडक्ट्स then PLT dot y label काय आहे प्रॉफिट. ओके. then PLT dot show ओके. प्रोडक्ट आणि प्रॉफिटची फिक्स साइज इज नॉट डिफाइंड. ओके. फिगर equal to okay then product आणि प्रॉफिट. ओके. सो काय आलाय हा बार चार्ट. ओके. लॅपटॉपचा सेल आहे बघा. त्याच्यावरनं काय अनालिसिस होतं आपल्याला व्हिज्युअलाइज होतं की लॅपटॉपचा सेल सर्वात जास्त आहे. ओके. दॅट्स वाय वी आर युजिंग मॅटप्लॉट अजून कोणता हॉरिझॉन्टल बार चार्ट येईल करता काय तिथून पुढे आता सेम करायचंय. हॉरिझॉन्टल बार चार्ट करेक्ट. PLT डॉट पिक कोणी अनम्यूट करा काही फिगर फिक्स साइज इक्वल टू 8,5. ओके. then PLT डॉट काय देतो आपण त्याला बार हॉरिझॉन्टल बार चार्टला. करेक्ट. नंतर काय काय पाहिजे तुम्हाला DF कशाचा बनवायचा प्रोडक्ट then DF ऑर्डर पण आहे ना. ऑर्डर्स काय ऑर्डर्स orders comma separated value then color कोणता घ्यायचा ऑरेंज आहे की पण ऑरेंज कलर. ओके. लेट्स सी व्हाट्स हॅपनिंग. ओके. नाही बोलले तर आपण परत चेंज करून घेऊ. आपला ग्रीन घेऊन टाकू. ओके. देन टायटल ऑर्डर बाय प्रोडक्ट PLT डॉट शो. ओके. आहे ऑरेंज कलर. सो हा कोणता आला हॉरिझॉन्टल बार चार्ट. करेक्ट. देन पाय चार्ट
देन पाय चार्ट काय करणार बोला. सेमच असणार. ओके. देन plt डॉट पाय. ओके. देन df कशाचं घ्यायचं आपण हा सेल्स सेपरेटेड व्हॅल्यू लेबल लेबल काय द्यायचं त्याला df प्रोडक्ट अजून एक बघितलं आपण ॲटोपॅक्ट काय असतं याच्यामध्ये पाय चार्ट मध्ये ॲटोपॅक्ट इक्वल टू %1 डॉट 1 f %% करेक्ट. ओके. आणि स्टार्ट अँगल इक्वल टू 90. ओके ठीक आहे बस झालं. बाकीचं तुम्हाला ऍड करायचं करू शकता नाही तर तुम्ही एवढं जरी केलं तरी चालेल. टायटल काय देणार सेल्स डिस्ट्रीब्यूशन ओके. plt डॉट शो. okay what is happening here sales sales correct ना. then LA BE LS labels that's correct. df dot product auto packed बरोबर आहे. आणि start angle what is happening then start angle did not mean start angle. स्टार्ट अँगलची स्पेलिंग चुकली माझी. स्टार्ट बरोबर ANGLE correct. what is happening there okay स्टार्ट अँगलची स्पेलिंग काय चुकली होती. ओके सेल्स डिस्ट्रीब्युशन. सो हा काय झाला तुमचा पाय चार्ट. ओके देन
नेक्स्ट काय सांगितलं गाईज? हिस्ट्रीग्राम. तो पीएलटी डॉट बोला फिगर. ओके, बोलत चला गाईज. फिग साईज 8,5. तुम्ही कमी जास्त देऊ शकता सर. 8,5 का देत आहे सर? ओके, दिसण्यासाठी देतो मी. ओके, पीएलटी डॉट हिस्टोग्राम. याच्यामध्ये एकदम सिंपल घेऊ आपण. डीएफ सेल्स देन बीन्स ऍड करून घेऊ. 5 आणि पीएलटी डॉट यस टायटल. सेल्स डिस्ट्रीब्यूशन. ओके, देन पीएलटी डॉट एक्स लेबल. काय? सेल्स matplotlib डॉट वाय लेबल फ्रीक्वेंसी. ओके, पीएलटी डॉट शो. ओके, फ्रीक्वेंसी यहाँ सेल्स. असा स्कॅटर प्लॉट करायचा आहे. ओके, तो हा झाला तुमचा ई कॉमर्सचा टोटल डॅशबोर्ड. ओके, समजलं गाईज? अरे यस नो? अरे झालंय का? ओके, राईट डाऊन करून घ्या कोणतरी. चला सर्वांनीच राईट डाऊन करून घ्या. ओके, बाकी मेंबरने स्क्रीन बंद करून टाकली. ओके ओके, उद्या खूप इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे. उद्याचं लेक्चर कोणी मिस करू नका गाईज. ओके, जे नाही त्यांना पण सांगा. ओके, वेट करा. ओके, तुम्ही तोपर्यंत करा त्याला पुढचा पार्ट. मी फाईल अपलोड होता का बघतो या. ओके, तुम्हाला मी एक फोल्डर शेअर केलेलं आहे. कशावरती घ्यायचं ते फोल्डर? तुम्हाला लिंक दिली आहे ना?
Yes, I will check that. याची सर्वांनी प्रॅक्टिस करायची गाईज. ओके, काल एक्झाम्पल बघितलं आपण आणि आज काल टोटल बघितला, काल एक एक्झाम्पल पण बघितलं होतं आपण, आज पण बघितलं. करेक्ट. ओके, नॉट परमिशन टू ऍडेड विथ माय. ओके, LMS ला ऍड नाही होती फाईल. सो कम्प्लीट झाल्यावर सांगा मला गाईज. ओके, तर अटेंडन्स द्या सर्वांनी.
उद्या काहीच तिन्ही याच्यावरती टेस्ट होईल. ओके, उद्या म्हणजे मी आजच ऍड करेल, तुम्ही देऊ शकता आज बी. ओके, आणि याच्यावरती असाइनमेंट पण देईल मी मॅटप्लॉट वरती आज. ती चेक करायची सर्वांनी आणि कम्प्लीट करायची. ओके, आणि प्रोजेक्ट पण दाखवायचा आहे उद्या. सो अक्षरा अभंग, यस अक्षरा अभंग, आवाज येतोय का माझा काय? ओके, आरती डोंबरे, प्रेझेंट सर. आयान, प्रेझेंट सर. काजल, माधुरी नरोडे, काजल, माधुरी नरोडे, यस. मला आवाज नाही येत गाईज, बोला सर्वांनी. यस माधुरी सर नरोडे, यस काजल प्रेजेंट. माधुरी नरोडे, मनोज, मयूर जाधव, प्रेझेंट सर. ओम निकम, प्रणाली, प्रेझेंट सर. रियान, ऋषिकेश, साक्षी गायवट, प्रेझेंट साक्षी सर. निकम, साक्षी गायवट प्रेजेंट. साक्षी निकम absent. साक्षी येवले, साक्षी सोटे, सावधान जाधव, शिवानी निकम, शिवानी निकम, श्रावणी आखाडे, प्रेझेंट सर. शिवानी निकम प्रेझेंट होते ना गाईज? सर तिच्या तिकडे पाऊस येऊ लागला तर नेटवर्क इश्यू आहे त्यामुळं ती प्रेझेंट नाही लावू शकली. ओके ओके गुड. श्रावणी आखाडे, तन्मय, जगताप वैष्णवी. प्रेझेंट सर. तुला समजलं वैष्णवी? येस सर. कुणाल, प्रेझेंट सर. शुभांगी. कुणाल कुठे गायब झालता? प्रेझेंट सर. सर प्रेझेंट होतो, प्रोग्राम करत होतो. अरे गायत्री, अरे केली का असाइनमेंट आत्ताची? यस सर. पैठणकर सिद्धी, प्रेझेंट सर. साक्षी कडाळे, ऐरे चेतन, प्रेझेंट सर. ऐरे चेतन, गायत्री कपाडे, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. गायत्री बेंद्रे. साक्षी कडाळे नाही आज. कोणाची अटेंडन्स राहिली का? ओमकार शेजूळ. प्रेझेंट सर. कोणाची अटेंडन्स लावायची राहिली का? ओके, काही क्वेश्चन आहे गाईज कोणाला? मला या गोष्टी उद्या कम्प्लीट पाहिजे सर्वांच्या. ओके, चलो बाय.